उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये अमित शहांसोबत 50 मिनिटं चर्चा. रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याची तक्रार. श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील ऑपरेशन कमळवरून शिंदेंकडून नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ. भाजपकडून पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर. माध्यमांच्या समोर थेट टीका टाळण्याबाबत नेत्यांना समज द्या. शिंदेंची भाजप नेत्यांवरून शहांकडे तक्रार. सूत्रांची माहिती. मी तक्रारीचा पाढा वाचणारा किंवा रडणारा नाही तर लढणारा नेता. लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही. नाराजीचा विषय कालच संपला. शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही एकजुटीची ताकद दिसेल. महायुती मजबूतीनं निवडणुकांना सामोरे जातीये. विधानसभेप्रमाणे आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलं यश मिळेल. उपमुख्यमंत्री शिंदेंना विश्वास. भाजपमध्ये इनकमिंग सुरू राहणार. राज्यभरामध्ये भाजपचं ऑपरेशन कमळ जोरात चालवणार. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. सूत्रांची माहिती. महायुती सरकारमध्ये प्रचंड खतखत सुरू. पुढे खूप मोठा राजकीय स्फोट होणार. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. तर त्यांचे वाद विकोपाला गेले ही तर त्यांची सुरुवात. थोरातांचं वक्तव्य. नाराज असल्यावर बहिष्कार टाकण्यापेक्षा सत्तेमधून बाहेर पडा. हर्षवर्धन सपकाळांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना सल्ला. सत्तेसाठी लाचार असलेले तिन्ही पक्ष एकत्र आलेत. महायुतीवर टीका. शिवसेनेचे मंत्री शिंदेंचं ऐकत नाही. त्यांचे बॉस फडणवीस. अंबादास दानवेंची टीका. अंबादास दानवेंना भविष्यामध्ये बॉस बदलायचा असेल म्हणून त्यांनी बॉसचा उल्लेख केला. उदय सामंतांचा टोला. शिवसेना तोडफोडीचे शिल्पकार अमित शहा एकनाथ शिंदेंचे अंतिम आणि एकमेव तारणहार. महाराष्ट्रामध्ये काही झालं तरी शहांजवळ शिंदेंचं रडगाणं. सुषमा अंधारेंची टीका. नितीश कुमार आज 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. तर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा पुन्हा उपमुख्यमंत्री होणार. दुपारी 1 वाजता शपथविधी सोहळा. नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांची हजेरी राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती. काँग्रेसनं आघाडी आणि युतीसाठी स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते. मुंबई काँग्रेसची स्वबळावर निवडणूक लढवण्याची भावना. मनसेसोबतच्या युतीवरून हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. नागपुरात भाजपच्या स्थानिक आमदारांकडून महानगरपालिका स्वबळावर लढण्याची मागणी. वरिष्ठांकडून महायुतीची भूमिका. मात्र स्थानिक आमदार स्वबळासाठी आग्रही. भाजपकडून नागपुरातील सर्व 151 जागांवर उमेदवारांची चाचपणी. अजित पवारांचा नाद करायचा नाही. राजन पाटलांचा मुलगा बाळ राजेंकडून अजित पवारांना चॅलेंज. तर मुलाच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही. राजन पाटलांकडून अजित पवारांची दिलगिरी व्यक्त. बाळ राजेंकडून अजितदादांसाठी माफीनामा. रायगडमध्ये आम्ही विक्रमी मतांनी विजयी होणार. खासदार सुनील तटकरेंनी व्यक्त केला विश्वास. रोहा आणि पेण या 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा. प्रभाग क्रमांक 2 ब मधून राजेंद्र जैन बिनविरोध. तर पेण नगर परिषदेमधील दीपक गुरव यांचाही बिनविरोध विजय. अनगरमध्ये दंड थोपटणं आणि बेटकुळ्या काढणं सोपं. 15 दिवसामध्ये भाजपमध्ये जाऊन कोणाच्या जीवावर चॅलेंज करताय. उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांचा हल्लाबोल. तर दादांना चॅलेंज करणारा बाळराजे हा 302 मधील आरोपी. उमेश पाटलांचा आरोप. अनगरच्या नगराध्यक्षपदी राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंचा अर्ज मागे. सरस्वती शिंदेनेच उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज बाद केल्याच्या निर्णयाच्या विरोधात उज्ज्वला थिटे कोर्टामध्ये जाणार. अर्ज भरताना कागदपत्रांची तपासणीही केली होती. माझा मुलगाही सोबत होता. मग त्याची सही कशी राहू शकते. थिटेंचा सवाल. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये भाजपमध्ये बंडखोरी. नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकरांची उमेदवारी. माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकरांची बंडखोरी. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा. माजी आमदार सुनील टिंगरेंचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर फायदा होईल असाही दावा. कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर भाजपचाच होणार. माजी आमदार नरेंद्र पवारांकडून विश्वास व्यक्त. तर आमच्यासोबत युतीमध्ये आलात तर वेलकम, नाहीतर आडवं करणार. शिंदे सेनेच्या अरविंद मोरेंचा इशारा. भाजपच्या नेत्यांनी जळगावमध्ये लाडकी पत्नी योजना आणली. पत्नीला उमेदवारी दिली. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत का. उन्मेष पाटलांची भाजप नेत्यांवर टीका. कणकवलीमध्ये नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या सेनेच्या संदेश पारकरांना उमेदवारी.
संदेशी तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमचा विजय निश्चित. शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंकडून विश्वास व्यक्त. शहाजी बापूंनी सांगोल्याची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करून युती व्हावी हे म्हणणं चूक. शहाजी बापूंच्या भाजपवरील टीकेवरून जयकुमार कोरे यांचा पलटवार. नंदुरबार जिल्ह्यामधील 4 पैकी 3 नगरपालिका राष्ट्रवादीची लढत. नंदुरबार पालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा. जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थानिक निवडणुकांमुळे राजकारण तापलं. शिंदेच्या सेनेला उमेदवार मिळत नसल्यानं दुसऱ्या पक्षातून उमेदवार उभे करण्याची वेळ. भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची टीका. नंदुरबारमध्ये पालिका निवडणुकीचा प्रचार सत्तेमधील पक्षांच्या विरोधात होणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची माहिती. महाविकास आघाडीचं अस्तित्व अत्यल्प असल्याचं वक्तव्य. काँग्रेस बीएमसीसाठी इच्छुकांचे अर्ज आजपासून स्वीकारणार. निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद. 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन. उरण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं उर्दूमध्ये प्रचारांचं पत्रक छापल्याचा दावा. माजी आमदार वारिस पठाण आणि आमदार रईस शेख यांच्याकडून ट्विट करत दावा. मतांसाठी काही करणार, वारिस पठाण यांचा दावा. शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही. 5 तासांच्या वेटिंगनंतर नेरूळ पोलीस स्टेशनवरून निघाले. अमित ठाकरे रविवारी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाणार, सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बारामती शहराध्यक्षाला मारहाण. पक्षाचे कार्यकर्ते शहराध्यक्षाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल. नितीन तावरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष. बारामतीच्या माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची निवडणूक लढवत असल्याचा राग मनामध्ये धरून नितीन तावरे यांच्यावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक लढवणं हा नागरिकांचा अधिकार. सुळेंकडून हल्ल्याचा निषेध. निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 जमा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता वितरित. महाराष्ट्रामधील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ. पालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची माहिती. ठाकरे मनसेमध्ये जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा. मात्र काँग्रेसशी चर्चा व्हायला हवी होती. वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया. तर दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत जाऊ शकत नाही. महापालिका निवडणूक जात धर्म प्रांत याच्यावर होऊ नये, वर्षा गायकवाड यांचं उत्तर. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट. येणाऱ्या काळातही पवारांच्या राष्ट्रवादीशी युती व्हावी, काँग्रेसची भूमिका. तर मवियाच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती. देशभरात काँग्रेसची अवस्था दयनीय. काँग्रेसला सोवाळावर जायचं असेल तर आम्ही रोखणार नाही, ठाकरेंच्या विनायक राऊतांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवाराचं थेट वर्ल्ड बँकला पत्र. पिंपरी चिंचवड निवडणूक लढवण्यासाठी 30 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी. लाडकी बहीण योजनेप्रमाणे प्रभागामधल्या महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्यासाठी पैशांची मागणी. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद उर्फ पिंटू कंगणेच्या उमेदवारीवरून खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक. राजकीय पक्षानं लाच सोडली, चांगल्या कामाची अपेक्षा करणं चुकीचं. ओमराजेंचा भाजपसह राणा पाटलांवर निशाणा. वैचारिक भ्रष्टाचार करणाऱ्यांनी विचार शिकवण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. मनसे प्रवक्ते योगेश खैरेंचा रमेश परदेशींना टोला. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार. ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेची सुनावणी मंगळवारी होणार. आरक्षणाची 50% मर्यादा पाळण्याचे कोर्टाचे निर्देश. खेडमध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये ट्विस्ट. वैभव खेडेकरांच्या पत्नीनं भाजपतून भरलेला उमेदवारी अर्ज बाद. मात्र अपक्ष उमेदवारीचा अर्ज वैध, त्यामुळे आता अपक्ष निवडणूक लढवणार. वैभव खेडेकरांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला होता. धाराशिवच्या तुळजापूर नगर परिषदेमध्ये भाजपनं विजयाचं खातं उघडलं. प्रभाग क्रमांक 3 मधील एका उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं डॉ. अनुजा कदम यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड. अमरावतीच्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये एकाच कुटुंबातील 2 महिला आमने सामने. भाजप आमदार प्रकाश भरसाकळेंच्या पत्नीच्या विरोधात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक काँग्रेसचे नेते सुधाकर भरसाकळेंच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात. अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापला मनसेचा पाठिंबा. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर अक्षया नाईक यांना पाठिंबा. निवडणुकीपूर्वी पुणे महापालिकेचे सभागृह नव्या रूपामध्ये येणार. पालिकेचे नवीन सभागृह पुन्हा सुसज्ज होणार. निवडणुकीपूर्वी सुशोभीकरणासाठी प्रशासनाकडून 1 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी.
हिंगोली नगरपालिकेमध्ये 80 तर कळमनुरी नगरपालिकेमध्ये 68 अर्ज अवैध, छाननी प्रक्रियेमध्ये अपूर्ण अर्ज सूचकाची नावं नसणं यासह इतर कारणांमुळे अर्ज अवैध ठरवल्याची माहिती. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील प्रभाग 13 मधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार, उमेदवारी देताना डावललं गेल्याचा आरोप. वाल्मिक मेहकर समाज आणि जेधे कॉलनीमधील उमेदवारांना डावललं गेल्याचा आरोप. पार्थ पवारांचा सीडीआर काढावा, दमानी यांची मागणी. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा, अजितदादांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानींची मागणी. तर कॉल रेकॉर्ड तपासण्या इतका कोणता मोठा गुन्हा केलाय, सूरज चव्हाणांचा सवाल. मुंडवा जमीन प्रकरणाची चौकशी मोठे समितीला देण्याचा निर्णय चुकीचा, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायला हवी होती, रवींद्र धंगेकरांचं मत. %99 भागीदारी असूनही मुठेंच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही. पार्थ पवारांना वाचवण्यात तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं दिसतंय. अंबादास दानवेंचा महायुती सरकारवर निशाणा. अजित पवार वाचवा वाचवा म्हणत दिल्लीला गेले, अजितदादांना मांडवली करण्यात यश आलं असेल. पार्थ पवार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची दिलजमाई, पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्यानंतर सपकाळांची टीका. माझ्यावर केलेले आरोप चुकीचे, तेरणा ट्रस्टच्या आरोपांवरून राणा जगजितसिंह पाटलांचं सुप्रिया सुळेंना पत्र. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपनं पक्षप्रवेश दिल्याचा सुळेंचा होता आरोप. भारतावर प्रेम करणारा, देशाचा अभिमान असणारा प्रत्येकजण हिंदू, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. वैयक्तिक उपासनेच्या पद्धतींकडे दुर्लक्ष करणारा राष्ट्रभक्त हा हिंदूच, भागवतांचं विधान. नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थानाच्या विकासावरून वाद, अंजनेरी पर्वतावर मंदिर व्हावं, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी. जागा वन विभागाच्या ताब्यात असल्यानं अडथळे. मालेगावमध्ये 3 वर्षाच्या मुलीची अत्याचार करून हत्या केल्याचं प्रकरण. चित्रा वाघ यांनी चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. दोषीच्या फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार असल्याचं म्हणत सांत्वन. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या बाहेर जमावाची मोठी गर्दी. 15 वर्षीय मुलाकडून विवाहित महिलेचा विनयभंग, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. मात्र 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची अफवा पसरल्यानं मोठी गर्दी. अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षकाच्या कार्यालयासमोरील कॅबिनेटच्या काचा फोडल्या. कंत्राटी कामगारांना फायर सिलेंडरच्या काचा फोडल्या. करार संपल्यानं कामगाराला काढण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी नितीन गडकरींची भेट घेतली. नवले पुलावरील अपघात रोखण्याबाबत मोहोळांनी गडकरींची भेट घेतली. अपघात रोखण्यासाठी NHAIच्या माध्यमातून उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा. वरळीमधील बीडीडीच्या स्थानिक नागरिकांचं आंदोलन. म्हाडाच्या विरोधात स्थानिक नागरिकांचं आंदोलन. म्हाडा स्थानिकांची फसवणूक करत असल्याचा नागरिकांचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपईला दर नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. उत्पादन कर्जही निघत नसल्यामुळे तोडणी करावी की नाही असा शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी. धुळे तालुक्यामधल्या वरखेडी, आर्णी, वडजाई परिसरामधील शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक. ऊसाला योग्य दर मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडणी बंदच राहणार, शेतकऱ्यांचा इशारा. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर कारखानदार काय भूमिका घेणार याकडे लक्ष.